मित्रांनो, कर्जमाफीबद्दल बोलत असताना बऱ्याच ठिकाणी बँकांतर्फे शेतकऱ्यांचे जे डॉक्युमेंट आहेत, ते जमा करणं सुरू झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी बँका शेतकऱ्यांना जे डॉक्युमेंट जमा करायला लावत आहेत, त्या अनुषंगाने असा अंदाज दिसून येत आहे, की सरकारतर्फे कर्जमाफी ही लवकरात लवकर होईल. परंतु मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर सरकार जे कर्जमाफीबद्दल बोलत आहे, त्यानुसार सध्या तरी कर्जमाफी होईल का? त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना वाटत आहे, की लवकरात लवकर कर्जमाफी होईल आणि शेतकऱ्यांचे जे सरसकटमध्ये आहेत किंवा जे शेतकरी रेग्युलरमध्ये आहेत आणि जे शेतकरी थकीतमध्ये आहेत, तर अशा सर्व शेतकऱ्यांची सरसकट एकंदरीत कर्जमाफी होईल का? अशा शेतकऱ्यांमध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यात मित्रांनो बघायचं झालं तर शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे, आता अगोदर सांगण्यात येत होतं की जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. परंतु मित्रांनो, जे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्यानुसार खरंच जूनपर्यंत कर्जमाफी होईल का? कर्जमाफी होईल तर कोणकोणत्या शेतकऱ्यांची होईल? आणि किती लाखापर्यंत कर्जमाफी होईल? असे अनेक प्रश्न जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवलेले आहेत. तर त्याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे कृषी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली Instagramला मेसेज करून विचारू शकता. Instagram आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, जर बघायचं झालं तर नॉर्मली शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे, जे डाटा आहे तो सरकार शेतकऱ्यांचा जे डाटा आहे ते बँकेतर्फे मागवत आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरळ-सरळ सांगितलेलं आहे, की जी कर्जमाफी आहे, ती कर्जमाफी आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊनच करणार आहोत. आता कितीही शेतकऱ्यांतर्फे दबाव आला किंवा कोणत्याही इतर विरोधी पक्षातील नेत्यांतर्फे दबाव आला किंवा आमदार, खासदार असो किंवा लोकप्रतिनिधीमार्फत असो, कितीही दबाव आला तरीसुद्धा आम्ही त्या दबावाला घाबरणार नाही. आम्ही सरळ-सरळ जेव्हा योग्य वेळ येईल, जेव्हा आम्हाला वाटेल, आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेईल आणि त्यानुसारच कर्जमाफी करू. आता त्यांचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे, की बाबा जे अगोदर जी कर्जमाफी होत होती, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असो, की महात्मा ज्योतिबा फुले मुक्ती योजना असो, या 2 कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत 2000 जवळपास 17ला त्यानंतर 19ला जी कर्जमाफी झालेली होती, मग उद्धव ठाकरे सरकारतर्फे म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या अगोदर एकदा कर्जमाफी केलेली होती. तर त्यांचं म्हणणं असं आहे, की जे बँकांतर्फे किंवा जे डिटेल मागवली जात होती, अगोदरची जी कर्जमाफी करणं चालू होतं, त्याच्यामध्ये जी डिटेल मागवली जात होती बँकांतर्फे शेतकऱ्यांची, तर त्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं की बँका काय करत होत्या, जे जुनी खाते आहेत किंवा एक्स्ट्रा आता नॉर्मली बघायचं झालं तर आयुष्यमान कार्डचं उदाहरण घेऊया. ज्याच्यामध्ये आयुष्यमान कार्ड जे रुग्णांची जेवढं खर्च होतो, त्यापेक्षा हॉस्पिटलमधून जास्त खर्च दाखवला जातो आणि सरकारतर्फे 5 लाखापर्यंत मोफत जे उपचार होतात, ते वसूल केले जातात. त्याच अनुषंगाने सरकारचं जे म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे, की बाबा जे बँकातर्फे डेटा येत होता अगोदर, तर त्या पद्धतीनं ते बँका काय करत होत्या म्हणे, की एक ज्या शेतकऱ्याची जी डिटेल आहे, त्यानुसार दुप्पट पैसे हे सरकारकडे डाटा पाठवत होत्या आणि त्या अनुषंगाने समजा एखाद्या शेतकऱ्याने 50,000 कर्ज घेतलेलं असेल, परंतु बँका काय करत होत्या, की त्यांची डिटेल ही जवळपास 1,00,000 1,50,000 कर्ज घेतलेलं आहे, अशी पाठवत होते. मग सरकारला त्या शेतकऱ्यांची जी 1,50,000 लाखापर्यंत कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती करावी लागत होती. मग एकंदरीत शेतकऱ्याचं जर 50,000 मग इकडे ₹1,00,000 बँकेचा फायदा होत होता. असं प्रत्येक शेतकऱ्याचं उदाहरण आहे. तर मग जे देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे, की ॲग्री स्टॅकनुसार आम्ही चेक करणार आहोत. जे शेतकऱ्यांचे जे डिजिटल म्हणजे 7/12 असो, ॲग्री स्टॅकला आपण ज्या नोंदणी दिलेल्या आहेत शेतकऱ्याची आधार कार्डनुसार डिटेल असो, की 7/12ची डिटेल असो, तर ती डिटेल मॅच झाल्यानंतर अकाउंट नंबरची डिटेल घेतल्याच्यानंतर एक्झॅक्ट खरंच या शेतकऱ्याच्या नावावर एवढं कर्ज आहे का? या शेतकऱ्याने एवढं कर्ज उचललेलं आहे का? ही सगळी व्हेरिफिकेशन करूनच हे सगळे जे पडताळणी करूनच आम्ही शेतकऱ्याची प्रत्येक त्यानुसारच आम्ही कर्जमाफी करणार आहोत. एक्झॅक्ट आता जूनपर्यंत कर्जमाफी होऊ शकते हे आपल्याला पण मान्य आहे, की बाबा सरकार डेटा गोळा करत आहे आणि त्या नुसारच जवळपास काही जिल्ह्यामध्ये आता बघायचं झालं तर जे बँका शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट मागवत आहेत, डिटेल मागवत आहेत, ते आपल्याला पण मान्य आहे, की बाबा कर्जमाफीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पाठीमागं बच्चू कडू यांनी सुद्धा कर्जमाफी संदर्भात मोठमोठे आंदोलनं सुद्धा केलेले होते. हे सुद्धा आपण बघितलंच होतं न्यूज माध्यमांद्वारे. तर त्याच नियमानं बघायचं झालं, तर जे देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं सुद्धा आता असो ते काहीही असो,
परंतु त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे की बाबा जी डिटेल बँकांतर्फे शेतकऱ्यांची जी डेटा जे मागवला जातो किंवा पाठवला जातो सरकारकडे, तर ते डिटेल आम्हाला पाहिजे आणि ती डिटेल आम्ही व्हेरिफिकेशन करूनच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. आता त्यालासुद्धा वेळ लागणारच आहे 2-3 महिन्याचा म्हणा. कारण की त्यांनी सरळ-सरळ सांगितलेलं बाबा कितीही दबाव आला, विरोधी पक्षाचा नेत्याचा किंवा आमदार, खासदार असो किंवा शेतकऱ्यांचा कितीही दबाव आला असला तरीसुद्धा, की आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेऊनच आम्ही कर्जमाफी करणार आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारची घाई वगैरे करून किंवा आमचं जे सरकार आहे, त्या सरकारला एक फॉर्ममध्ये किंवा फेममध्ये आणून आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाहीत. आम्ही योग्य वेळीच निर्णय घेणार आहोत, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आता नॉर्मली बघायचं झालं, जे डेटा मागवला जात आहे बँकांतर्फे किंवा बँकांतर्फे शेतकरी जे डेटा गोळा करत आहेत किंवा जे आता नॉर्मली बघायचं झालं तर तुमचा 7/12, आधार कार्ड, ॲग्रीस्टॅगची नोंदणी तुमची मागवली जात आहे. त्यानंतर तुमचं पासबुक वगैरे जे अकाउंटची डिटेल आहे, त्यानुसारच आता काही जिल्ह्यामध्ये किंवा काही शेतकऱ्यांचं कसं होतं, आता ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं होतं, बँकांतर्फे जे शेतकरी कर्ज घेत होते, अगोदर काय होतं राष्ट्रीयकृत बँकेचा बोजा एवढा-एवढा 1,00,000चा किंवा या बँकेचं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं, SBIचं एवढं-एवढं या शेतकऱ्याच्या नावावर एवढं-एवढं कर्ज आहे, बोजा आहे, असं 7/12वर सरळ-सरळ लिहून येत होतं. त्यानुसार गटातील सर्व लोकांना कळायचं की बाबा या शेतकऱ्यांनी एवढी कर्ज घेतलेले होते किंवा आता मग काही ठिकाणी अद्यापही ती सिस्टीम लागू आहे की बाबा या शेतकऱ्यांना त्याचं सांगतो तुम्हाला. ज्या शेतकऱ्यांनी जी पाठीमागची कर्जमाफी झालेली होती, ज्या शेतकऱ्यांचे त्या कर्जमाफीमध्ये म्हणजे 2019ला जी कर्जमाफी झालेली होती, तर त्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं जे कर्ज माफ झालेलं नव्हतं, त्या शेतकऱ्यांनी जी डिटेल मागवली गेली होती त्यावेळेस ती शेतकऱ्यांनी पूर्तता केली नव्हती, तेव्हा त्यांचं कर्ज माफ झालेलं नव्हतं. आता आपण काही दिवसापूर्वी जवळपास 2-3 महिन्यापूर्वी एक कर्जमाफी संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता. त्यात आपण सांगितलेलं सुद्धा होतं की बुवा जे कर्जमाफी झालेली होती त्या कर्जमाफीपासून 2019ला जी कर्जमाफी 2017ला वगैरे जी कर्जमाफी झालेली होती, त्या कर्जमाफीमध्ये अद्यापही बरेच शेतकरी हे अजूनही पेंडिंग आहेत. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नव्हता. ते आपण अगोदरच्या काही दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. मग त्याच पद्धतीने मित्रांनो काय झालेलं आहे, जे शेतकरी त्यावेळेस कर्जमाफीमध्ये बसलेले नव्हते, अशा शेतकऱ्यांच्या अजूनही त्यांच्या नावापुढे, सातबाऱ्यापुढे त्यांच्या जे बोजा आहे कर्जाचा, ते त्यांचं जे कर्ज आहे ते अजूनही लिहून येत आहे. हे सुद्धा आपल्याला मान्य करायला लागेल. कारण की एक सर्व्हेनुसार जे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर आहे, की बुवा बँकांतर्फे जी डिटेल मागवली जाते किंवा पाठवली जाते, ती डिटेल एक्झॅक्ट खरी आहे का? हे यावेळेस आम्ही पडताळणी करणार आहोत आणि त्यानुसारच शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. माफी म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार आहोत. हे देखील बरोबर आहे त्यांचं. आता त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांनी आता काय करायचं आहे, ज्या डिटेल मागवल्या जात आहेत बँकांतर्फे, त्या वेळेवर व्यवस्थितरित्या पोहोचवायच्या आहेत. जेणेकरून तुम्हाला तुमची कर्जमाफी म्हणजे कर्जमाफीची जी योजना आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बसायला पाहिजे. तुमची कर्जमाफी व्हायला पाहिजे. कारण यावेळेस जर तुमची कर्जमाफी झाली नाही, तर एक लक्षात ठेवा, तुमची यावेळेस जर कर्जमाफी झाली नाही, तुम्हाला जवळपास आता कधीपर्यंत वाट बघावी लागेल या कर्जमाफीची, ते नाही सांगता येणार. कारण की ही जी कर्जमाफी आहे, यानंतर आता किती वर्षानं आणि कधी नेक्स्ट कर्जमाफी होईल, हे नाही सांगता येणार. त्यामुळे तुम्हाला जी डॉक्युमेंट मागवली जाणार किंवा तुम्हाला जे डॉक्युमेंट बँकांतर्फे मागवण्यात येतील सरकारतर्फे किंवा कोणत्याही डिपार्टमेंट थ्रू तुम्हाला जे डॉक्युमेंट मागवले जातील, ते तुम्ही वेळेतच द्यायचे आहेत. उशीर नाही करायचा. आज देऊत, उद्या देऊत अशी टाळाटाळ नाही करायची. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट पोहोचवायचे आहेत. कारण तुम्हाला जर कर्जमाफीचा फायदा, लाभ घ्यायचा असेल, तर जे डॉक्युमेंट मागवले ती पूर्तता करावी लागणार आहे. आता राहिला विषय सरसकटचा आणि जे शेतकरी सरसकटमध्ये बसतात किंवा जे शेतकरी रेग्युलरमध्ये बसतील किंवा जे शेतकरी थकीतमध्ये असतील, तर ते बसणार कसं? म्हणजे कर्जमाफी होणार कोणत्या पद्धतीनं? आता हे विषय जर बघायचं झालं, तर जे शेतकरी आता रेग्युलरमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी आपण जे म्हणजे त्यांचं जे कर्ज रिन्यू केलेलं होतं, जे शेतकऱ्यांनी आता यावर्षी बँकेनेच त्यांचं जे कर्ज भरलेलं होतं, तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेनं जे त्यांचं कर्ज भरलेलं आहे, तर बँकेनं एक्झॅक्ट त्यांच्या नावावर किती रुपये कर्ज हे भरलेलं आहे. म्हणजे समजा आता तुम्हाला सांगतो कसं होत आहे, की तुम्ही जर 50,000 आता मी अगोदर सांगितलं थोड्या वेळापूर्वी, की तुम्ही जर 50,000 कर्ज काढलेलं असेल तुम्ही त्या बँकेचं आणि त्यानंतर तुम्ही जवळपास रेग्युलरमध्ये आले किंवा रिन्यू तुमचं कर्ज केलेलं असेल, तर एक्झॅक्ट बँकेनं तुमचं रिन्युअलमध्ये किती लाखापर्यंत किंवा किती हजारापर्यंत कर्ज टाकलेलं आहे,
हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचं कारण सांगतो. कारण कसं आहे माहिती आहे का, तुमचं 50,000पर्यंत जे कर्ज आहे, त्यानंतर तुमचं रिन्यू केल्याच्या नंतर बँकेने एक्झॅक्ट तुमचं 50,000च कर्ज हे रिन्यू केलेलं आहे, की तुमचं कर्ज हे 1,00,000पर्यंत रिन्यू केलेलं आहे. ते लक्ष द्यायचं आहे, तुम्ही नोटीस करायचं आहे. कारण की बँकेकडून तुमची डिटेल घ्यायची आहे. त्याचं कारण काय? तुम्ही 50,000 उचललेला आणि बँकेने तिकडे सरकारकडे तुमचा डेटा 1,00,000चा पाठवला. रिन्युअलमध्ये तुमचं 1,00,000चं कर्ज केलेलं आहे. तुम्हाला त्या गोष्टीचा थोडासा सुद्धा फायदा झालेला नाही. कारण जर बँकेनं तुमचं 1,00,000पर्यंत कर्ज टाकलेलं असेल, तुम्ही 50,000 घेतलेलं असेल आणि बँकेनं तुमचं कर्ज 1,00,000पर्यंत माफ केलेलं असेल, मग वरची जी रक्कम आहे ती बँक स्वतःसाठी ठेवणार आहे. तुम्हाला जवळपास 1,00,000च्या कर्जमाफीमध्ये तुम्हाला बसावं लागणार आहे. तुम्ही तुमची डिटेल व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचं आहे. तुमचं अकाउंट, तुमचं जे बँकेकडे रेकॉर्ड आहेत तुमचे, ते व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं, तुम्हाला एक्झॅक्ट कर्जमाफी समजा जर तुम्ही 1,00,000चं कर्ज घेतलेलं असेल आणि कर्जमाफी झाली समजा 1,00,000पर्यंतचीच, तर मग ती एक्झॅक्ट त्या योजनेमध्ये तुम्ही बसता की नाही, हे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुम्ही 1,50,000चं कर्ज घेसाल आणि 1,00,000पर्यंतचीच कर्जमाफी झाली, तर मग तुमचं व्हायचं कसं? म्हणजे 50,000 तुम्हाला एक्स्ट्रा कडील भरावे लागतील. याच गोष्टी तुम्ही रेकॉर्ड तुमचे चेक करायचे आहेत. बँक तुमच्या नावावर किती लोन करत आहे, रिन्युअलमध्ये टाकत आहे, थकबाकीदारचं त्यांचा तर विषयच नाही. त्यांनी भरलेलंच नाही 4-5 वर्षापासून. आता ज्या शेतकऱ्यांनी जवळपास 4-5 वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत कर्ज भरलेलं नाही, तेच शेतकरी हुशार म्हणावे लागतील. त्याचं कारण सांगतो. कारण की शेतकऱ्यांना आता कळून चुकलं आहे, की भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत नाही आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं सरकारच नाही आहे हे. ज्या शेतकऱ्यांना कळून चुकलेलं आहे, त्या शेतकऱ्यांनी बरोबर थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये आपलं नाव घातलेलं आहे. जे शेतकरी रिन्युअलमध्ये गेलेले आहेत, जे शेतकरी रेग्युलरमध्ये गेलेले आहेत, आता अशाच शेतकऱ्यांचा प्रश्न उभा राहिलेला आहे, की आता त्यांचा जे भाजप सरकारतर्फे असा सांगण्यात येत आहे, आता वेगवेगळ्या मंत्र्यांतर्फे काय सांगण्यात येत आहे, की बाबा जे शेतकरी जवळपास बघायचं झालं, तर जे शेतकरी रेग्युलरमध्ये आहेत आणि जवळपास रिन्युअलमध्ये आलेले आहेत, तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा सध्या तरी कुठलाही विचार नाही, असं सरकारतर्फे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. तर आता जे शेतकरी थकबाकीदारमध्ये, म्हणजे जे शेतकरी आजपर्यंत कर्ज भरलेलेच नाहीत, अशा शेतकऱ्यांचंच कर्ज आम्ही सध्या तरी जी अपडेट आहे सरकारतर्फे, त्यानुसार सध्या तरी जे शेतकरी फक्त थकबाकीदार आहेत, अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही होणार आहे. आता तुम्ही देखील कोणत्या शेतकऱ्यांमध्ये बसत असाल, आता थकबाकीदारमध्ये तुम्ही असाल किंवा रिन्युअलमध्ये, रेग्युलरमध्ये तुम्ही असाल, तर त्यानुसार आता निर्णय घेतले जातील आणि तुम्हाला तुमच्या पद्धतीनं आता रेग्युलरवाल्याची एक्झॅक्ट समजा, आता जवळपास बघायचं झालं तर सरकारचा विचार सांगतो काय असू शकतो, की सरकारचा आता विचार, जे रेग्युलर शेतकरी आहेत, जे रेग्युलरमध्ये जे बसलेले शेतकरी आहेत, तर अशा शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते आणि जे थकबाकीदार शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये थोडासा डिफरन्स येऊ शकतो. कारण की जे रेग्युलरवाल्याचं कर्ज 1,00,000पर्यंत समजा, उदाहरण देतोय, की 1,00,000पर्यंत रेग्युलरवाल्याचं कर्जमाफी होऊ शकते आणि जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांची 1.5 ते 2,00,000पर्यंतची कर्जमाफी होऊ शकते. आता राहिला विषय कर्जमाफी कधीपर्यंत होईल? तुम्ही या महिन्यात किंवा आता हा महिना फेब्रुवारीचा तर संपलेलाच आहे जवळपास, तर मार्चमध्ये, एप्रिलमध्ये तुम्हाला विचार असेल, की बाबा मार्च, एप्रिलमध्ये तुमची कर्जमाफी होईल. परंतु नाही. जसं की वारंवार देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं किंवा वेगवेगळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी एक टॉपिक काढलेला होता, की बाबा कर्जमाफी एक्झॅक्ट कधीपर्यंत होईल. आता त्यांच्या म्हणण्यानुसार जूनपर्यंत. आता कसं आहे, जूनमध्ये जी नवीन कर्ज घेतले जातात, नवीन म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत कर्ज काढलेलं नव्हतं, अशा शेतकऱ्यांना आता जून, जुलैपासून नवीन कर्ज घेणं चालू होतं. मग त्याच अनुषंगाने जवळपास जूनमध्ये ही कर्जमाफी, जसं त्यांनी अगोदर सांगितलं होतं जूनपर्यंत कर्जमाफी होईल, तर त्याच पद्धतीनं जून म्हणजे पेरणीच्या पूर्वी तुमची कर्जमाफी ही होऊ शकते. आनंदाची बातमी देऊ शकते सरकार पेरणीपूर्वी. तर ही होती मित्रांनो छोटीशी माहिती. ज्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत त्याच पद्धतीनं सरकारचा विचार तर आहेच चालू, आणि देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा म्हणणं आहे, की बाबा बँका ज्या डिटेल पाठवत आहेत ते ॲग्री स्टॅकनुसार, आधार कार्डनुसार आम्ही त्या डिटेल मॅच करून घेऊ, त्या डिटेलची व्हेरिफिकेशन करू आणि त्यानंतरच आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ फार मोठा झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.